तर संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे विशाल पाटलांसंदर्भामध्ये कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही असं विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलं। तर काँग्रेसमधील नेत्यांची भूमिका वेगळी आहे। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगली लढावी अशी चर्चा झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते 5-5, 6-6 लोक जागा वाटपामध्ये असतात आणि प्रत्येकाच्या भूमिकामध्ये कधी कधी थोडाफार बदल असतो। पण हा निर्णय एकमताने झाला, अनेक निर्णय एकमताने झाले आणि जागा वाटपामध्ये आघाडी युतीमध्ये अशा प्रकारचे वाद मतभेद होत असतात। ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही। मला असं वाटलं की आम्ही जागा लढावी, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी। त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला। विशाल पाटील, मी आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही आज दिल्लीमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार आहोत। मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळावी। नाही, बघा, हा प्रस्ताव अजून काही आलेला नाही आणि तो वरिष्ठांना दिला असेल तर वरिष्ठांची आम्ही चर्चा करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।